नागपूर जिल्ह्यातील अरोली परिसरात सध्या कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा सवाल उपस्थित होत आहे। परिसरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवण्याचं प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे। विना परवाना सुसाट धावणाऱ्या या वाहनांमुळे निष्पाप नागरिकांना जीव टांगणीला लागला आहे। नियम सांगतो की 18 वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन देणे हा गुन्हा आहे आणि यासाठी पालकांना जेलची हवा खावी लागू शकते। मात्र अरोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार स्नेहल राऊत या केवळ खुर्चीचा आधार घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे। परिसरात केवळ वाहतुकीचेच नियम पायदळी तुडवले जात नाही तर अवैध रेती उत्खनन, सट्टा आणि गोवंश तस्करीसारखे गंभीर गुन्हे राजरोसपणे सुरू आहेत। पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे एखादा मोठा भीषण अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असून आता वरिष्ठ अधिकारी या सुस्त प्रशासनाला जागे करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। NTV 24 करिता नागपूरवरून पूनम बोरकर यांची रिपोर्ट।